मित्रांनो, एक अकबर बिरबलाची कथा आहे. त्याचा वापर आपल्याला आपल्या उद्योगधंद्यात कसा करता येईल आपण ते बघूया. अकबर हाचा सगळ्यात आवडता व्यक्ती बिरबल होता आणि त्याला थोडंसं महत्त्व जास्त मिळायचं. त्यामुळे काय झालं की अकबराची बायको एकदा नाराज झाली आणि ती म्हणाली की तुम्ही बिरबलाला अवास्तव डोक्यावर चढवून ठेवलेलं आहे. त्याच्या एवढाच माझा भाऊ, ज्याचं नाव शेरखान आहे, तो हुशार. तुम्ही त्याची हकालपट्टी करा आणि शेरखानची नेमणूक करा. बादशाला माहिती असतं या शेरखानमध्ये काही तेवढी बुद्धिमत्ता नाही आहे, पण स्त्री हट्टापुढे तो शेवटी नमतं घेतो आणि बिरबलाला सांगतो, तू काही दिवस रजा घे. शेरखानची तिथे नेमणूक करतो. मग शेरखान त्याच्या पद्धतीने काम चालू करतो. कथा अशी आहे ती की एक दिवस अकबराला महालामध्ये शेरखान, बेगम आणि अकबर हे तिघजण एकत्र असताना खाली घुंगरांचा आवाज येतो. ते शेरखानला बोलवतात आणि सांगतात, बघ रे, ते घुंगराचा आवाज आहे म्हणजे नेमकं काय बघ. शेरखान जातो, धावत पडत 2 मिनिटात परत येतो आणि म्हणतो, ते बैलगाड्या आहेत, त्या बैलांच्या गळ्यातले घुंगरे आहेत. बादशाह म्हणतो, बैलगाड्या, बघ जरा जाऊन काय ते बैलगाड्या काय. हा परत जातो, 10 मिनिटानंतर परत येतो आणि म्हणतो, ते बैलगाड्या काहीतरी माल घेऊन निघालेले आहेत, त्याच्यामध्ये पोते भरलेले. अकबर म्हणतात, असं पोते कशाचे, चेक कर. हा परत जातो, आता 15 मिनिटांनी परत येतो. तो म्हणतो, महाराज त्यामध्ये तांदूळ आहे. म्हणतात, तांदूळ जरा बघ कशासाठी घेऊन चालले. आता हा बैलगाड्या अजून लांब गेलेले असं हा धावत पडत परत जातो, अर्ध्या तासाने परत येतो आणि म्हणतो, ते तांदूळ विकण्यासाठी व्यापारी घेऊन चाललेले आहेत. म्हणतो, असं तांदूळ बघ चांगला आहे का. आता हे शेरखानच्या जीवावर आलेलं असतं, कारण तो आता 4-5 चक्रा मारून दमलेला असतो आणि बैलगाड्या लांब गेलेल्या असतात. तो म्हणतो, मी नाही जाणार. तो त्या बहिणीला सांगतो, बघ हे मला सारखं सारखं काम सांगतायत. तेवढ्यात बिरबल तिथे काही कामानिमित्त येतो आणि अकबर त्याला सांगतात की, अरे थोड्या वेळापूर्वी बैलगाड्या गेल्या, तिथून काहीतरी घुंगराचा आवाज आला, बघ बरं काय ते. बिरबल जातो, 1 तासभर येतच नाही. इकडे बेगम अकबराला चिडवायला लागते, माझा भाऊ तरी दर 5 मिनिटांनी परत येत होता, तुमचा बिरबल गायब झाला. अकबर म्हणतो, थांब जरा थोडं, तुला कळेल. बिरबल आहे, अकबर आणि शेरखान आहे. बिरबल साधारणतः 1-1.5 तासांनी परत येतो आणि तो म्हणतो, महाराज आपल्या इथून 16 बैलगाड्या गेल्या, त्या 16 बैलगाड्यामध्ये 64 पोती होती, त्यामध्ये चांगल्या प्रतीचा तांदूळ आहे. शेजारच्याच आपल्या गावातले तांदळाचे व्यापारी तो तांदूळ घेऊन चालले होते. त्यांचा भाव आणि त्यांची प्रत अतिशय उत्तम असल्यामुळे आपल्या काही व्यापाऱ्यांना ते खरेदी करायला सांगितले आहे. अकबर बेगमला सांगतो, कळालं तुला फरक की बिरबल काय आणि शेरखान काय. मित्रांनो, आपल्यापैकी बरेचसे जण ना त्यांच्या उद्योगामध्ये ना शेरखान जमा करून ठेवतात. त्यांचे एम्प्लॉई हे शेरखान असतात. प्रत्येक गोष्टीला ते त्यांना विचारायला येतात आणि त्यांनाही बरं वाटतं. छोट्या गोष्टी ते सांगत राहतात. शेरखान ये देख के आओ, शेरखान वो देख के आओ. शेरखान पण खुश राहतात, मालक पण खुश राहतो, कारण त्याला असं वाटतं मला विचारल्याशिवाय काहीच होत नाही. तुम्हाला जर तुमचं ऑर्गनायझेशन ग्रो करायचं असेल ना, तर तुम्हाला बिरबल लागतील, शेरखान नाही. शेरखान तुम्हाला विजिट ठेवतील. आणि जर तुम्ही बिरबल जास्त घ्याल तर बिरबल हे फक्त तुमच्या एका इन्स्ट्रक्शनचा पूर्णपणे वापर करून तुम्हाला फीडबॅक देतील. आता तुमचा चॉईस आहे, तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये शेरखानची भरती करायची आहे की बिरबलाची. तुम्हाला बरं वाटावं म्हणून शेरखान आवडत असले तरीही बिरबलांची गरज जास्त, हे लक्षात घ्या मित्रांनो. हा व्हिडिओ इथेच थांबूया. हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.